आले ते घुले परिवारासोबत 100% न्याय मिळेपर्यंत सोबत राहतो असं आश्वासन दिलं आहे त्यांनी. अद्याप आणखी एक आरोपी अटक नाही आहे, त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटायला जाणार आहेत. त्यांना का अटक करत नाहीत आणि तोच परत समोर येतात आणि बाईट देत आहेत, मी निर्दोष आहे असंच दाखवत आहेत. हे बरोबर नाही आहे. त्यांना तात्काळ अटक करावी. नाही अटक केली तर आम्ही CM साहेबाची भेट घ्यायला 100% जाणार. या प्रकारचा दबाव आहे असं वाटतं? 100% आहे, 100% आहे. सकाळी मी DYSP ऑफिसला अर्ज करण्यासाठी दिले आहे, तर त्या ठिकाणी सध्या माझ्याकडे बघून खुन्नस देण्याचा प्रयत्न करत आहेत. ते डोळ्यानं असं असं करत आहेत, म्हणजे दाखवतो हे ते. आता भाऊ गिळा आहे तर मला पण गिळायचं आहे का? काय चाललं आहे? का आम्ही राहूत नाही? आले ते घुले परिवारासोबत 100% न्याय मिळेपर्यंत सोबत राहतो असं आश्वासन दिलं आहे त्यांनी. अद्याप आणखी एक आरोपी अटक नाही आहे, त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटायला जाणार आहेत. त्यांना का अटक करत नाहीत आणि तोच परत समोर येतात आणि बाईट देत आहेत, मी निर्दोष आहे असंच दाखवत आहेत. हे बरोबर नाही आहे. त्यांना तात्काळ अटक करावी. नाही अटक केली तर आम्ही CM साहेबाची भेट घ्यायला 100% जाणार. या प्रकारचा दबाव आहे असं वाटतं? 100% आहे, 100% आहे. सकाळी मी DYSP ऑफिसला अर्ज करण्यासाठी दिले आहे, तर त्या ठिकाणी सध्या माझ्याकडे बघून खुन्नस देण्याचा प्रयत्न करत आहेत. ते डोळ्यानं असं असं करत आहेत, म्हणजे दाखवतो हे ते. आता भाऊ गिळा आहे तर मला पण गिळायचं आहे का? काय चाललं आहे? का आम्ही राहूत नाही?